माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत. आपण आत्ताच श्री संत जनाबाई महात्मे बघितले. आता आजपासून आपण श्री संत मुक्ताबाई महिमा भाग पहिला कथासार अभिवाचन करत आहे. पहिला भाग लोकमाता इंद्रायणी. इंद्रायणी नदी म्हणजे महाराष्ट्राची लोकमाता. भारतीयांना गंगा नदीचे जे महत्त्व आहे तेच महत्त्व भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावरून पिढ्यानपिढ्या वाहून येणाऱ्या वैष्णवांना वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे होय. पुन्हा 50-55 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या छोट्या इंद्रायणी नदीने महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील भागवत धर्मीयांचे सांस्कृतिक जीवन फार मोठ्या प्रमाणावर समृद्ध केले. भक्तिरसाचे अमृतपाणी लोकमाता अखंडपणे पिढ्यानपिढ्या करीत आलेली. संत ज्ञानेश्वरांनी दिलेला समतेचा, सहनशीलतेचा, एकनिष्ठ भक्तीचा संदेश ही नदी पुढे भीमा नदीच्या मदतीने सर्वत्र पोहोचवू लागली. इंद्रायणी नदीने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे संबंध भावंडांचे एक कुटुंबच भक्तिरसाच्या अमृतपानाने पोसून अध्यात्माच्या परम आत्मज्ञानाच्या मदतीने एवढ्या उंच शिखरावर नेऊन बसवले. त्यांच्यानंतर या स्थानावर पोचविणारे क्वचितच निर्माण झाले. याच नदीच्या तीरावर पुढे तुकोबाराय जन्मले. त्याचाही भावपिंड याच नदीने पोचला. याच नदीच्या तीरावर तुकोबांनी भक्ती केली. अध्यात्माच्या परमात्मा ज्ञानाच्या अवकाशात उत्तुंग झेप घेतली. त्यांनी निर्माण केलेल्या अभंगाचा प्रवाह धबधबा कोसळत ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. इंद्रायणी नदीच्या तीरावर आळंदीप्रमाणेच देहू एक पावन तीर्थक्षेत्र निर्माण झाले. याच इंद्रायणी नदीने पहिल्यांदा द्वेषी, मत्सरी, कुत्सित असलेल्या विसोबा चाटे यांना उपरती घडून संत विसोबा खेचरामध्ये परावर्तित केले. भीमेच्या बरोबरीने या लोकमातेने संत नामदेवांना स्तन्य पाजून जोसविले, मोठे केले, नरहरी सोनाराने घडवले. संत नामदेवांना विसोबा खेचरांचे शिष्यत्व देऊन परत एकदा इंद्रायणी भीमेचा मिलाप घडवून आणला. अशा तऱ्हेने आपल्या सर्व शक्तीनिशी भक्तीचा मळा फुलवून त्यात भागवत धर्माची भगवी पताका स्वाभिमानाने उंच पडकावर ठेवणारी ही लोकमाता इंद्रायणी नदी, या पावन नदीने संत श्रेष्ठशा नररत्नाची मौतिक माळा जनसागराला अर्पण केली. त्या माळेतील एक प्रखर, स्वयं प्रकाशी, अमूल्य रत्न म्हणजे मुक्ताई होय. तुम्हा सगळ्यांचे परिचित मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वराचीच लाडकी धाकटी बहीण मुक्ता. केवळ संत ज्ञानेश्वराची बहीण म्हणून नव्हे तर तिचे स्वतःचे कर्तृत्व एवढे प्रबळ आहे की अध्यात्माच्या विश्वात तिला एक विशेष स्थान प्राप्त झाले. याच इंद्रायणीच्या खोऱ्यात कारल्याच्या डोंगरावर कित्येक शतकापूर्वी जगात सत्य शांती नांदण्यासाठी शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माचे तात्विक चिंतन झाले. त्या तत्वांचे शिक्षण झाले. ते बीज या मातीत रुतले, अंकुरले, फुलले. त्या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध यांची पायधूळ लागून हा भाग पावन झाला. त्या संस्कृतीची स्मृतिचिन्हे असलेली शिल्पे आजही इंद्रायणी आपल्या कडेवर अभिमानाने वागवते, खेळवते, जोजवते, वाढवते. याच बौद्ध लेण्यांच्या प्राचीन साक्षीने येथे उभी आहे. आई एकवीरा देवी, कोकणवासियांची श्रद्धास्थान असलेली माता, कोकण आणि दख्खनचे पठार यांना जोडणाऱ्या घाटावर कारल्याच्या डोंगरावर आजही जागृत राहून आपल्या अजान लेकरांना आशीर्वाद देत उभी. आपल्या प्रेमळ नजरेची, आत्मीयतेची, मायेची छाया या बाळावर धरते. आपल्या प्रबळ, अबळ, निर्बळ, दुर्बळ बालकांना इंद्रायणीच्या माध्यमातून स्तन्य पाजले जाते. त्यांच्यात नवी प्रेरणा, नवे चैतन्य, नवा जोश भरते. कारल्याच्या बरोबरीने त्यांच्याबरोबरच समोरच उभी असलेली भाज्याची बौद्ध लेणीसुद्धा सत्य धर्माच्या जागृतीचे, शांत, सहनशील प्रवृत्तीचे संगोपन करत आहे. भारतीय संस्कृतीत विविध रंग हे खरेच भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादींचे हे रंग. पण या विविध रंगांवर, कागदांवर भारतात सर्वप्रथम उतरवले ते इंद्रियाचीच तीरावर मळवली येथे. इंद्रायणीच्या तीरावर मळवली येथे राजा रवी वर्मा यांनी भारतातील पहिल्या रंगीत छापखान्यासाठी जागा पसंत केली. ती सुद्धा इंद्रायणीच्या तीरावर. भागवत पंथातील संत परंपरेतील अतिसूक्ष्म रंगाच्या छटांची उधळणच जणू येथे कागदावर उतरत होती.
जण तुळशीचा हिरवा काळपट जांभळा रंग, तुळशी माळेचा चमत्कार, पण पिवळा नाही, चॉकलेटी नाही असा काष्ट रंग, गोपीचंदनाचा, वीरबुक्क्याचा, गुलाल, हळदी कुंकवाचा रंग, वैराग्याच्या भगव्या पताकेचा रंग येथे या छापखान्यात कागदावर अवतरत होते. अशा तऱ्हेने भारतीय जीवनात समृद्धीचे अमृतदान अर्पण करणारी ही लोकमाता इंद्रायणी होय. आता बघूया भक्तीची समृद्ध परंपरा. महाराष्ट्रात त्या काळी यादव घराण्यातील राजांचे राज्य होते. यादव राजांनी हिंदू धर्म संस्कृती चांगली जोपासली होती. अनेक मंदिरं बांधली, अनेक विद्वानांना आश्रय देऊन प्रेरणा दिली. मुसलमान आक्रमण राजांपासून हिंदू धर्माचे त्यांनी रक्षण केले. देवगिरी यादवांची राजधानी होती. यादव राज्यांच्या सीमेवरून गोदावरी नदी वाहते. गोदावरी नदीच्या तीरावर पैठण हे तीर्थक्षेत्र. यादव राजांच्या काळात पैठण हे मोठे धर्मपीठ म्हणून नावाजलेले होते. अनेक विद्वान पंडित येथे राहत असत. त्यांच्या घरी अनेक शिष्य विद्या अध्ययन करीत असत. या पैठण नगरीच्या उत्तरेस होते आपेगाव. पैठण हे आपेगाव हे अंतर जमजम 6-7 किलोमीटरचे होय. या आपेगावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते मध्य दिन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी पंच प्रवराकित वत्स गोत्राचे होते. आपेगावचे कुलकर्णी पण याच घराण्याकडे होते. त्र्यंबक पंत कुलकर्णी हे याच घराण्याचे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता या संत भावंडांचे ते पंजोबा होय. त्र्यंबक पंत हे देवगिरीच्या यादव कुळ घराण्यातील राजांच्या पदरी सेवेत होते. त्र्यंबक पंतांना 2 मुले होती. एकाचे नाव होते गोविंद पंत, दुसऱ्याचे नाव हरिपंत. गोविंद पंतांची गावचे कुलकर्णी पण सांभाळले. त्यामुळे मग हरिपंत हे त्या काळातील राजाच्या पदरी राजसैनिक म्हणून सेवेत रुजू झाले. राजसैनिक म्हणजे काय हो, तर स्वारीवर मोहिमेवर जाणे आलेच. अशाच एका मोहिमेच्या वेळी शके 1935 हरिपंत कामी आले. पुत्राच्या मृत्यूचा त्र्यंबक पंतांना धक्काच बसला. पुत्रवियोगामुळे ते अत्यंत उदास झाले. त्र्यंबक पंताच्या उदासीन वृत्तीच्या काळातच त्यांना गोरक्षनाथ भेटले. गोरक्षनाथांनी त्र्यंबक पंतांना अनुग्रह दिला. त्र्यंबक पंत त्यांनी दोन्ही मुलेही धार्मिक वृत्तीचे होते. ते विठ्ठलाची भक्ती करीत असत. त्याप्रमाणेच ते पंढरपूरची वारीसुद्धा करीत असत. पण त्र्यंबक पंत यांच्यापासून निवृत्ती ज्ञानदेव यांच्या घराण्याची नात परंपरा होती. त्र्यंबक पंताचा दुसरा मुलगा गोविंद पंत हा पेगावचे कुलकर्णी पण सांभाळत होता. त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव होते मीराबाई. गोविंद पंत मीराबाई हे दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते ईश्वराची उपासना करायचे, पांडुरंगाची भक्ती करायचे. त्यांनाही गहिनीनाथाचा अनुग्रह झाला होता. गुरूंनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे ही उभयता परमार्थ साधना करीत होते. पंढरपूरची वारी करायचे. संसार अत्यंत सुखात चालला होता. पण मनात एक खंत होती. पोटी अपत्य नव्हते. ते पंढरपूरला गेले. त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली, देवा आमची वंशवेल वाढू दे. गोविंद पंतांनी गायत्री मंत्रात एक पुरच्चरण सुद्धा केले. शेवटी ईश्वरचरणी त्यांची प्रार्थना रुजू झाली. देवाला त्यांची दया आली. ते प्रसन्न झाले. वयाच्या 40 वर्षाच्या आसपास त्यांची भक्ती फळास आली. वंशवेलीवर पहिले फूल फुलले. पहिला मुलगा झाला. विठ्ठल कृपेने झाला म्हणून त्याचे नाव विठ्ठल. हे विठ्ठलपंत म्हणजेच निवृत्तीनाथादी संत श्रेष्ठ भावंडांचे वडील होत. घरातील भक्तिमय वातावरणाचा परिणाम लहानपणीच त्यांच्या मनावर झाला. प्रचंड नदीचा अभाव. आरंभ जसा छोटासा ओळ असतो, भल्या मोठ्या वृक्षाचे बीज तसे छोटेसे असते, त्याप्रमाणे प्रारंभी छोट्याच्याच वाटणाऱ्या गोष्टीतून मोठ्या गोष्टीचा जन्म होतो, विकास होतो. विठ्ठलपंताच्या मनावर लहानपणी भक्तीचा संस्कार झालाच होता. मग शास्त्र अध्ययन झाले. मग ऐन तारुण्यातच त्यांच्या मनात वैराग्याने घर केले. अल्पवयात वेदशास्त्रात निपुणता प्राप्त झाली. जर देशाटन केले, तीर्थयात्रा केली तर ज्ञानाला अनुभवाची जोड मिळेल असा विचार त्यांच्या मनात प्रबळ झाला. मग माता पित्याची परवानगी घेऊन विठ्ठलपंत तीर्थाटनासाठी बाहेर पडले. या ठिकाणी हा भाग संपवते. पुढील भागात पुढील कथा बघूया. मुक्ताबाईचा एक आपण अभंग बघूया हरिपाठात. नाम बळे देही असोनिया मुक्त, शांती क्षमा चित्त हरी भजने, दयाधरा चित्ती सर्वभूती करुणा, निरंतर वासना हरी रूप.
माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्वत्र पैमुक्ती नाम पाठे. मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसारू मुक्त केला. अवघाची संसारू मुक्त केला.